साधकांची माऊली जगतवंद्य कैवल्य चक्रवर्ती अनाथाचे मायबाप माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या भक्तियोग नावाच्या 12व्या अध्यायामध्ये हे विश्वाची माझे घर ऐसी मती दयाचे स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला या ओवीच्या माध्यमातून घर कसं असावं, घरात राहणाऱ्या माणसाची वृत्ती कशी असावी, समदर्शिता समानता या न्यायाने घरामध्ये आपण वर्तन करावं, वागावं, हा महत्वाचा संदेश या ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबा आपल्या समोर देत आहे. आमचे सतीश पाटील यांच्या घराचा हा वास्तुशांतीचा कार्यक्रम खरं म्हणजे भजनालाच या असा त्यांचा आग्रह होता. पूजेचा कार्यक्रम, प्रवचनाचा कार्यक्रम एकत्र आलाय, पण आता मलाच थांबायला वेळ नाही. पुढे मला 1 वाजता व्याख्यानासाठी हातनीला जायचंय. वेळेअभावी तुम्ही जेवढे असताल तेवढे, याच्यातून कमी होऊ नका, वाढले तर वाढू द्या. आणि ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जातो त्यांनी जर आला मंडपात बसला तर आणखी उत्तम आहे. आणि विश्वाची माझे घर या ओवीच्या माध्यमातून माऊलीने मानवी जीवनाचं सार सांगितलंय. मानवाने कसं राहावं, कशा प्रकारे कोणत्या वृत्तीने वागावं, प्रत्येकात ईश्वर शोधावा. नवे नवे आपल्याला आपलं घर सुद्धा माझं म्हणता येत नाही, आपलं गाव सुद्धा माझं म्हणता येत नाही, आपलं राज्य, आपला देश, याच्यात सुद्धा आपण आपला वेगळेपणा नेहमी दाखवत फिरतो. पण विश्वाचे माझे घर म्हटले, विश्व संपूर्ण विश्वाला आपलं घर मानणारे कोणी असतील तर ते माझे माऊली होते. आणि त्याच माऊलीने आपण सुद्धा त्याच वृत्तीने आपलं आचरण करावं, हा महत्वाचा संदेश ओवीच्या माध्यमातून दिलेला आहे. वास्तुशांतीचा कार्यक्रम आमचे मित्र सतीश पाटील सहशिक्षक, खरं म्हणजे वास्तुशांती काच करावी याच्या पाठीमागे कारण मीमांसा शास्त्राने सांगितले. वास्तू नावाचा जो पुरुष आहे त्या वास्तू पुरुषाला शांत करणं हे आपलं मुख्य उद्देश आहे, मुख्य कारण आहे ग्रह प्रवेश करण्याच्या अगोदर. आपण बघतो वास्तू बांधत असताना बऱ्याच जीवांची हत्या कळत नकळत आपल्याकडून होते, बऱ्याच जीवांची होते, आपल्याला माहित पण नसतं. आता जाणीवपूर्वक होत नाही. वीट असेल, रेती असेल, सिमेंट असेल, दगड असतील, अनेक जारद स्वेदज अंडज उद्भिद या 4 खाणीतील सूक्ष्म जीव बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीकडून, काम करणाऱ्या कामगाराकडून, घरात वावरणाऱ्या घरातील लोकांकडून, विटीच्या खाली, रेतीच्या आतमध्ये, सिमटामध्ये बऱ्याचशा जीवांची हत्या आपल्याकडून होते. आणि त्या झालेल्या हत्येचं पातक घर मालकाच्या डोक्यावर येतं. आणि म्हणून त्या पातकातून मुक्तता होऊन पवित्र होण्यासाठी वास्तुशांती, वास्तूची शांती करूनच ग्रह प्रवेश करावा. जर शांती केली नाही तर तो वास्तुरूपी राक्षस आपल्या मानगुटीवर बसू शकतो आणि घरामध्ये अशांती येऊ शकते. म्हणून वास्तुशांती शास्त्राने करण्याचा मानस, शास्त्राने आपल्या धर्मानुसार वास्तुशांती करावीच ही संकल्पना शास्त्रात ठेवलेली आहे. आणि त्या न्यायाने वास्तुशांतीचा आजचा कार्यक्रम माऊलीने ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीतली ही ओवी आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ एवढा अजरामर असा सुंदर असा ग्रंथ जगाच्या पाठीवर दुसरा कोणता ग्रंथच नाही महाराज.
ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलायचं गेलं तर माऊलीने 700 संस्कृत श्लोकाचं भाषांतर 9033 ओव्यामध्ये केलं. 9033 ओव्या माऊलीने 18 अध्यायामध्ये विभागल्या. ज्ञानेश्वरीचा उदयच गीतेमधून झालाय. श्रीमद भागवत गीता. थोडस याचं विको कमी करा ना, म्हणजे डबल आवाज साऊंड येतो. कुठे ऑपरेटर कुठे? थोडस विको कमी करा, म्हणजे डबल आवाज येतो. हॅलो 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 हॅलो. हा आता आवाज वाढवा फक्त बस. आता ठीक आहे. ते हॅलो गायनाच्या वेळेस ठीक आहे विको, पण ते बोलत असताना आपलं रिफ्लेक्शन व्हायला. श्रीमद भागवत गीता नावाचा ग्रंथ 5000 वर्षापूर्वी माझ्या कृष्ण परमात्माने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलं. जगातील तत्वज्ञान सांगणारा पहिला ग्रंथ म्हणून श्रीमद भागवत गीतेचा मान आहे. आपल्याला सॉक्रेटिस माहित आहे, ज्याने तत्वज्ञान सांगितलं. पण आपल्याला आपल्याच हिंदुस्थानामध्ये तत्वज्ञान सांगणारा पहिला ग्रंथ या भारतात उदयास आला, तो म्हणजे श्रीमद भागवत गीता. ही फारशी माहित नाही. न बोलता करा, तुमचंही काम चालू ठेवा, आमचंही बंद पाडू नका. सॉक्रेटिसने तत्वज्ञान सांगितलं, आपण ओरडून सांगतो, पण त्याच्याही अगोदर 5000 वर्षापूर्वी तत्वज्ञान सांगणारा पहिला ग्रंथ या भारतात उदयास आला. त्याचं नाव श्रीमद भागवत गीता. आणि ती गीता कृष्ण परमात्म्याने 700 श्लोकाच्या द्वारे अर्जुनाला सांगितली. आणि पण ती संस्कृत होती. संस्कृत सगळ्यांनाच कळल उमजल असं नाही. आणि म्हणून माझ्या माऊलीने त्या संस्कृतलाच प्राकृत भाषेत, म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये भाषांतरित करून आपल्या समोर लिहिले. का लिहिलं मराठीमध्ये? माझ्या मराठीचे बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळवीन, अमृतालाही फिक पाडेल अशी आमची मराठी. आणि त्या मराठीमध्ये माझ्या माऊलीने ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. कारण लोकांना सर्वांना संस्कृत भाषा उमजत होती असं नाही. संस्कृत भाषेला मराठीत माऊलीने लिहिलं. त्याचे 18 अध्याय केले, 9033 ओव्या लिहिल्या आणि 3500 दृष्टांत माऊलीने ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथात लिहिले. माझ्या बहिणाबाईने एक सुंदर अभंगच केला. ज्ञान देवे रचिला पाया, संत कृपा झाली इमारत फळाली. का? की ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालय. ज्ञान देवे रचिला पाया असं का म्हटलंय माझ्या बहिणाबाईने? कारण जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वर नावाचा जो असा पहिला संत आहे, त्यांनी व्यवहारातले उदाहरण, लोकांच्या जीवनशैलीचे उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये आणले. कारण लोकांना लोक जे वागतात, जे करतात, जे कृतीमध्ये आणतात, ते जर सांगितलं ग्रंथाच्या माध्यमातून तर पटकन पटतं. आणि म्हणून लोकांच्या आवडीचा, लोकांच्या व्यवसायाचा, लोकांच्या व्यवहाराचा, लोकांच्या वृत्तीचा विचार करून माऊलीने ज्ञानेश्वरी दृष्टांत गोवले. आणि नंतरच्या सर्व संतांनी तेच दृष्टांत परत परत वापरले. मग पार ज्ञानोबापासून, नामदेवरायापासून, नाथांपासून, तुकोबारायापासून, निळोबारायापर्यंत ज्ञानेश्वरीच्या बाहेरचा दृष्टांतच कोणी वापरला नाही. कारण दुसरा दृष्टांतच शिल्लक नव्हता. एवढी ज्ञानेश्वरीची असणारी प्रगल्भता माऊलीने आपल्या समोर ठेवली. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ म्हणजे असा साधा सुद्धा ग्रंथ नाही. तसं बरेच जण येतात, काहीतरी सांगतात, काहीतरी बोलतात, पण हा ग्रंथ सांगणारा
बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, जिये ग्रंथे श्रीकृष्ण वक्ता असे. ज्या ग्रंथाचा वक्ताच श्रीकृष्ण आहे महाराज. श्रीकृष्णाने हा ग्रंथ सांगितला, भगवंताने ही गीता सांगितली, त्याचं भाषांतर ज्ञानेश्वरीत केलं. गीतेवर अनेक जणांनी टीका केली. टीका याचा अर्थ भाषांतर, आणि टीका याचा अर्थ विरोधात बोलणे असा सुद्धा होतो, पण इथे भाषांतर असा अर्थ आहे. गीतेवर गीता रहस्य नावाचा ग्रंथ लोकमान्य टिळकाने लिहिला. गीतेतून अहिंसा वाद महात्मा गांधीने शोधून काढला. गीतेवर विनोबा भावेने भाष्य केलं, आणि गीतेवर गीता भाष्य नावाचा ग्रंथ सुद्धा जगद्गुरु शंकराचार्याने सुद्धा लिहिला. पण एवढा गोड ग्रंथ, सगळ्यांनीच गीतेवर ग्रंथ लिहिले, पण लोकांच्या मनाला भावली ती माझी ज्ञानेश्वरी. कारण ज्ञानेश्वरीमध्ये शब्दांची एवढी गुंफण बाकी दुसऱ्या ग्रंथात नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वरीला सर्व अलंकाराचा शिरोमणी म्हटलंय, साहित्याचा शिरोमणी म्हटलंय. जसं एखाद्या स्त्रीच्या अंगावर सर्व प्रकारचे दागिने आहेत, सर्व प्रकारचे दागिने आहेत, दागिन्याने स्त्री सजली, पण मंगळसूत्र नसेल तर दागिन्याला शून्य किंमत आहे. तसं अनेक ग्रंथ आहेत, पण ज्ञानेश्वरी हा साहित्याच्या अलंकारातील मंगळसूत्र आहे. म्हणून हे मंगळसूत्र म्हणजे माझी ज्ञानेश्वरी. आणि त्याच ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातली आजची ही ओवी ते सांगते की माणसाचं घर कसं असावं, या घरात माणसाचा स्वभाव कसा असावा, वृत्ती कशी असावी, याच्यावर मुद्दामून अंगोली निर्देश केलाय माऊलीने. माऊलीने सांगत असताना सांगितलंय की हे विश्वची माझे घर. घर सगळेच बांधतात, घराशिवाय कोणताही व्यक्ती राहत नाही. जो माणूस आहे तो घरात राहतो. बरं का, अन्न वस्त्र आणि निवारा ह्या 3 महत्वाच्या गरजा पूर्वी, आता शिक्षण त्याच्यासोबत जोडलं. ह्या 4 महत्वाच्या गरजा पूर्वीपासून आहेत. जेवायला अन्न लागते, झोप लागते, झोपण्यासाठी असणार निवारा म्हणजे निवास घर लागतं, आणि वापरायला कपडे लागतात. कपड्याशिवाय, घराशिवाय, भोजनाशिवाय माणूस जगूच शकत नाही. आणि जर कपडे नसतील आणि जेवायला नसेल आणि घर नसेल तर माणूसच नाही येतो. मग ते माकडं होते, पुराण काळ बघितलं. ते कुठेही राहायचे, झाडावर राहायचे, पाला खायचे. माणूस म्हणलं की अन्न आलं, कारण अन्नमय शरीर आहे, अन्नमय कोश आहे आपल्या शरीरात. जे 5 कोशापैकी पहिलं कोश अन्नमय, शरीरच अन्नमय. ऊर्जा लागतेच जगण्यासाठी, आणि ते अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही, घराशिवाय माणूस राहू शकत नाही, कपड्याशिवाय माणूस फिरू शकत नाही. मग घर आहे आपलं. मग घराच्या बाबतीत एक कवी असणार, सुंदर चारोळी लिहितो. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोत नुसती नाती. घर असावं घरासारखं. नुसत्या भिंती बांधल्या म्हणजे घर झालं असं नाही. 4 भिंतीवर एक छत टाकलं म्हणजे घर आहे असं नाही. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे काय असावा, तिथे असावा प्रेम जिवाळा. त्या घरात प्रेम असावं, त्या घरात जिवाळा असावा, त्या घरात एकमेकाप्रती प्रचंड कमालीचा आदर असावा. त्या घरात नाते संबंध एवढे पवित्र असावेत ना. त्या घरात भावाचं भावावर प्रेम असावं, त्या घरात बहिणीचं भावावर प्रेम असावं, त्या घरात मुलाचं आईवडिलावर प्रेम असावं, त्या घरात आईवडिलाचं मुलावर प्रेम असावं, त्या घरात पतीचं पत्नीवर प्रेम असावं, त्या घरात पत्नीचं पतीवर प्रेम असावं, त्या घरात भावाचं बहिणीवर, बहिणीचं भावजाईवर, भावजाईचं ननंदीवर प्रेम असावं. त्यालाच घर म्हटलं. आणि तर ते घर स्मशान होते. त्या घराची खरी शांती म्हणजे त्या घरात प्रेम वास्तव्याला येतं, ती खरी शांती आहे. बरं का, ज्या घरात प्रेम वास्तव्याला नाही ते घर अशांत असतं. मग किती आपण शांती केली तरी ते घर शांत होणार नाही. कसं असावं नातं, कसं असावं, भावाचं नातं असावं राम भरतासारखं. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, कोणासाठी? पित्याच्या वचनासाठी.
आपल्या वडिलाचा मान ठेवणारा मुलगा घरात असावा, नाहीतर बापालाच तुम्हाला माझ्या एवढं कळणं म्हणणारा पोरग नसावा. आपल्या वडिलाच्या वचनासाठी वनवासाला निघाला श्री रामचंद्र, आणि आपला भाऊ वनवासाला निघालाय, आणि भावाला एकट्याला कसं जाऊ द्यावं. म्हणून नवीन लग्न झालेला लक्ष्मण आपल्या उर्मिलेला सोडून भावासोबत निघाला. असं बंधू प्रेम त्या घरात असावं. आपल्या नवऱ्यालाच सांगितले जायला, आपली जायची काही गरज नाही. बायकोने घरीच राहावं, ते घर नाही. नवऱ्याच्या सुखात सुख, नवऱ्याच्या दुःखात दुःख मानणारी पत्नी असावी त्या घरात. वनवास फक्त प्रभू रामचंद्राला होता, पण सीता आई सुद्धा सोबत निघाली. म्हणून तिथे असावा प्रेम जिव्हाळा. आपल्या नवऱ्याच्या सुखात सुख, नवऱ्याच्या दुःखात दुःख मानणारी पत्नी त्या घरात असावी. आपल्या भावाच्या सुखात सुख, भावाच्या दुःखात दुःख मानणारा भाऊ त्या घरात असावा. अरे भावाला जर ठेच लागली असेल ना, मोठ्या भावाला ठेच लागली असेल तर छोट्याच्या डोळ्यातून पाणी गळावं, आणि छोट्याला त्रास झाला असेल तर मोठ्याच्या हृदयाला पाझर फुटावं. असं बंधू प्रेम त्या घरात असावं. भरताला खरं तर कैकेयीने संकल्पच केला होता की भरताला गादीवर बसवायचे. अवघडही काही नव्हतं, भरत गादीवर बसवू शकला असता, आणि ते न्यायाने त्या वचनानुसार ते योग्यही होतं. आईने सांगितलं तुझ्यासाठी सगळं केलंय मी, पण ते भरताला पटलं नाही. खऱ्याची साथ देणारे माणसं घरात असावेत. खोट्याच उचलायचं, पैसा आहे त्याच्याच मागे जायचं, असे पण लोक घरात नको. आणि भरताने खऱ्याची साथ दिली. चित्रकूटावर प्रभू रामचंद्राला भेटायला गेले, आणि पुढचा कथाभाग तुम्हाला माहिती आहे. पादुका ठेवून भावाच्या राज्यकारभार चालवला माझ्या भरताने. असं बंधू प्रेम असावं घरात. भगवान श्रीकृष्ण परमात्माने अवतार सांगतेच्या वेळेस सर्व पांडवांना विचारलं, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. त्यावेळेस सर्व पांडवांनी सुरुवातीला नकारच दिला, आम्हाला काही नको देवा, तू सर्वच दिलंय आम्हाला. कारण पांडवांचं सर्वच दिलंय, पांडवांना द्यायचं काहीच ठेवलं नाही भगवंताने. का दिलं याच्या मागे कारण सांगतो तुम्हाला. आपण पांडवांना काय देणं, आपल्याला का मिळत नाही याचा भेद सांगतो तुम्हाला. पांडवांच्या मागे सतत वनवास होता, सतत दुःख होतं, पण तरी सुद्धा पांडवांनी देवाचा विसर पडू दिला नाही. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवेती. वनवास होता, पण देवाला कधी विसरले नाही. आणि देवाला जो विसरत नाही ना महाराज, त्याच्या घरी देव राबतो. म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुनी, आणि द्वारकेचा राणा पांडवाघरी. का? कारण त्याचा विसर पडत नाही. तुम्ही फक्त लागूपुरतं, कामापुरतं देवाला जर आठवत असाल ना, देव तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही. हृदयातून हाक मारा, तो तुमच्या जवळ आहे, तो तुमच्यापेक्षा वेगळा नाही आहे. आणि म्हणून पांडवांना भगवंताने सांगितलं तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे रे. सर्वांनी मागणी वेगवेगळी केली, पण या ओवीच्या अनुषंगाने जी मागणी आहे ती मी तुम्हाला सांगतो. धर्माने वेगळी मागणी. धर्माने सांगितलं मला धर्मानुसार राज्य करता यावं. भीमानं सांगितलं जेवत असताना तुझी मला आठवण यावी. अर्जुनाने सांगितलं तुझा मला विसरच होऊ देऊ नकोस. द्रौपदीने सांगितलं संकट काळात धावून ये. कुंती आईने सांगितलं देवा तुला द्यायचं असेल ना तर एक काम कर, आम्हाला दुःख दे. दुःख आपण कधी देवाला दुःख मागतो का हो? कोण असा जगातला माणूस आहे का दुःख मागणारा? देवाला आपण काय मागतो? नेहमी सुखच मागतो ना. पण कुंती आईने उलट मागितलं आम्हाला दुःख दे. का असं मागितलं असं? कारण कुंती आईला विचारलं कृष्ण परमात्मानं का, तर कुंती आईनं उत्तर दिलं आम्हाला माहिती आहे तू सुखात एक वेळ येणार नाहीस, पण दुःखात तू आल्याशिवाय राहणार नाहीस. तू सुखात दांडी मारशील, तुझा भरोसा नाही.
पण दुःखात मात्र तुला यावंच लागणार आहे. अरे तुझ्या येण्यासाठी आम्हाला दुःख दे ना, कोणते याने मागितलं. पण या घराच्या माध्यमातून बोलत असताना अतिशय महत्वाचं मागणं जे मागितलं, नकुल आणि सहदेवाने मागितलं मागणं. नकुल सहदेवाला भगवंताने विचारलं, नकुला सहदेवा काय पाहिजे रे तुम्हाला? त्यावेळेस नकुल सहदेवाने जे मागणं मागलंय ना महाराज, ते विचार करण्यासारखं आहे. ते आपल्या हृदयाचा स्पर्श घेणार आहे, हृदयाला पाझर फोडणार आहे. त्याने मागितलं, देवा आजपर्यंत जसं आमचं भावाभावावर प्रेम आहे ना, तसंच मरेपर्यंत राहू दे. बस एवढंच आम्हाला दे. आजपर्यंत जसं आमचं भावाभावावर प्रेम आहे तसं मरेपर्यंत राहू दे. असं कधी कोणी मागल का आजच्या काळात? लहानपणी 5 वर्षाचा असताना भावाभावासंग खेळणारा, एकच चॉकलेट चिमणीच्या दातानं फोडून खाणारे भाऊ, तुझा अर्ध मजा अर्ध म्हणणारे भाऊ 5 वर्षापर्यंत एकत्र खेळतात, 10 वर्षात एकत्र खेळतात, 15 वर्षापर्यंत एकत्र खेळतात. 20व्या वर्षी लग्न होते की नाही, याला काय होते की नंतर भाऊच भावाचा वैरी बनते. मग ज्या भावाला नोकरीला सगळ्या घरातल्यानं मेहनतीनं लावावं, मेहनत करून पैसा कमवून ज्याच्या एक तरी नोकरीला लागावं म्हणून त्याच्यासाठी सगळं शेत गहाण ठेवून कर्ज काढून नोकरीला लावावं, त्या मोठ्याचं लग्न व्हावं. आणि मोठ्याचं लग्न झालं की मग छोट्याचं लग्न व्हावं. मग मोठ्यानं म्हणावं, आता मी मज मला बघतो, आता मी मज मला बघतो. पण माझ्या नकुल सहदेवाने काय मागितलंय? देवा मरेपर्यंत आमच्यात वेगळेपणा येऊ देऊ नकोस बरं. माझं भावावरचं प्रेम आज जसं आहे ना तसं उद्या राहावं. पण मोठा झालेला पैसे ज्याच्याकडे येतात की नाही मामा, त्या माणसाला पैशाची लय हाव लागते. ते त्याचं समाधानच होईना. ते शेतकरी भाऊ होय गडे, त्याच्या पोरीचं आपण लग्न करून द्यावं म्हणून कधीच म्हणणार. त्याच भावाला म्हणते, खालचं ढेल मया नावानं करून दे, लोकाला 4% देतो, तुला 3 देतो. पैसे तुझे काय शेत मला घ्यायचं नाही, पैसे फेड, तो तुला शेत घेऊन टाक. याला पक्क माहीत राहते याच्यानं काय शेत सोडून घेणं होईना आणि याचं शेत माझ्या नावानं होते. ही वृत्ती आहे, लक्षात घ्या. ज्या आईवडिलाने ज्या 2 भावंडाला जन्म द्यावा, त्याच्यातल्या एकाने छोट्याला फसवावं, छोट्याने मोठ्याला फसवावं, असे प्रकार अनंत घडतात महाराज. आणि म्हणून ते जर घर असेल ना तर ते घर शांतमय घर नाही. म्हणून भावावर निष्काम प्रेम करा, भावावर श्रद्धेनं प्रेम करा, तेव्हाच विश्वचे माझे घर. बरं भाऊ सोडा हो, मोठ्या भावाचं पोरग सुद्धा छोट्या भावाच्या पोराला बिघडायला बघते. एखाद्या चुलत्याने विकू नये त्याच्या बापाला, ते पोरग त्याच्या चुलत भावाला बिघडते, नेऊन लावते त्यांना कामाला. ते म्हणते बापाने ऐकण्या काय होते, तू तरी ऐकशील की. आधी एक सैनात सांगितल्यानुसार चितपट खेळायला गल्लीवर, आधी मग गोट्या खेळायच्या, गल्लीवर जायचं, पैसे खेळायचे, खेळत खेळत मोठा खेळ खेळायचा. आणि मग तुझ्या बापाने ऐकलं नाही की नाही, माझ्या बापाला तुझ्या बापानं दिलं नाही, तुझ्यापासून तरी घेतो म्हणते पोरग. म्हणजे ही वृत्ती आहे. मग इथं प्रेम कुठं आलं? म्हणून हे प्रेम असावं. नको तर नुसते नाती, नुसत्या नात्याला काय सुखाला दुखाला माणसं येतात हो, लक्षात घ्या. तुमच्या कोणाचा मृत्यूही राहत नाही, कोणाचा जन्मही राहत नाही, ते होत राहतो, ते काळाच्या ओघात होत राहतात. पण जिथे बाळासाहेब ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेने एक वाक्य सांगितलं होतं, ते वाक्य फार महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं, बाळ तू त्याच दिवशी मोठा झालास, तू त्याच दिवशी मोठा झालास ज्या दिवशी तुझ्या घराच्या दरवाजाच्या बाहेर चपलांचा जोड्याचा ढीग पडेल ना, त्या दिवशी तू मोठा झालास. एरवी तू कितीही मोठा झालास तरी तू मोठा नाहीस. अरे माणसं फार मोठी कमाई आहे. माझी 5 मजली बिल्डिंग आहे, पण माझ्या घरात जर कोणाला पाणीच प्यायला मिळत नसेल, माझ्या घरी आलेला जर उपवासी जात असेल, माझ्या तिजोरीच्या बंडलाला वळंबा लागलाय, पण कधी कोणाच्या लग्न कायलाच उपयोगाला आला नसेल, तर त्याला काही अर्थ नाही महाराज. तुम्हाला सांगतो, कुठलाही धार्मिक कार्य असू द्या, मोठ्याच्या घरी पट्टी कमी होते आणि गरीबाच्या घरी पट्टी जास्तीची होते. माळकरी जो ज्ञानेश्वरी वाचतो ना, दुसऱ्या वर्षी सप्ताह आहे म्हणून या वर्षी 100 रुपये ज्ञानेश्वरीत घालून ठेवतो, मला सप्त्याला द्यायचे, मला सप्त्याला द्यायचे, मला सप्त्याला द्यायचे.
आणि ज्याची रोज 2000 रुपये कमाई आहे ना, ते म्हणते देवा 51 रुपये. नाही, परमार्थ हा मोठ्याने कधी झाला नाही, परमार्थ हा छोट्यानेच पुढे आणलेला आहे महाराज. मोठे माणसं फक्त मोठेच होतात, पैशाने मोठे होतात, ते मनाने कधीच मोठे होत नाहीत. लक्षात घ्या. आज माझ्या तुकोबारायांचं घर दिवाळखोरीत निघालं. बायको मेली, बाप मेला, भाऊ मेला, बाप मेला, आई मेली, मुलगा मेला, मुलगी, सगळं काही संसाराचा सत्यानाश झाला हो. हा, माझ्या माऊलीच्या बाबतीत विचार करायला गेला तर संन्यासाची पोरं म्हणून लोकांनी नाही तेवढा छळ केला. इंद्राने आंघोळ करू देत नव्हते माझ्या माऊलीला. एवढा त्रास सहन केला त्यांनी. त्यांची भौतिक, त्यांच्या घरी काही इन्कम टॅक्सची धाक कधीच पडणार नाही. पैसाच नाही त्याच्याकडं, त्याच्या तिजोरीत रुपये नाही. पण ही भौतिक श्रीमंती नसेल, पण लक्षात घ्या, माझ्या माऊलीनं, माझ्या तुकोबाराने जे कमवलंय ना, जगाच्या पाठीवर तेवढं कोणीच कमवलं नाही. आज असा जगात असा एखादा माणूस नाही महाराज. या महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर एखादं गाव नाही, एखादा शिव नाही ज्या गावात तुकोबा ज्ञानोबा माहीत नाही, ज्या गावात माळकरी माहीत नाही, ज्या गावात पांडुरंग नावाचा देव माहीत नाही. अहो, तुकोबारायाने जे 4,500 अभंग लिहिले, कोणी शाळेत जाऊन शिकून लिहिले नाही, ते आतून आले होते. पण शाळेत जाऊन शिकणारे एक अभंगावर PhD करालेत. मग सांगा तुकोबाराय किती मोठे ना आपण काय. ते तुकोबारायाच्या एका अभंगावर PhD करून मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधायलेत. त्यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडाली तुकोबारायाच्या अभंगावर PhD करणाऱ्याच्या. एकाच अभंगावर जीवन सुधारून चाललंय, माऊलीच्या एकाच ओळीवर जीवन सुधारून चाललंय. मग ते किती श्रीमंत आहेत. म्हणून भौतिक श्रीमंती कधीच मोजायची नाही, ती इथेच राहणार आहे, ती आपल्यासोबत येणार नाही. कोणासंग गेली, कधीच कोणासंग गेली नाही. म्हणून जगात घरामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. भावाभावातलं, बहीण भावातलं प्रेम असणं गरजेचं आहे. सरकारनं वेगळाच कायदा केला आहे. आपल्याकडं बरं आहे. मी मुंबई प्रांतात राहतो, तुम्हाला सांगतो, तिथे फुटानं जागा विकते आणि बहिणीची नावं असतात 7-12ला. तिकडच्या भाऊबीजी बंद झाल्या, तिकडचं रक्षाबंधन बंद झालं. बहीण नसेल तरी बहिणीचा नवरा, बहिणीचा नसेल नवरा तरी बहिणीचे पोरं मामाच्या विरोधात उठतात. कारण फुटाणं जागा असली, करोड रुपयाची प्रॉपर्टी चालली, पैशा पायी नाते संबंध बिघडले. कारण सरकारनं कायदाच केलाय, जे बापाचं ते बहिणीचं आणि भावाचंही. काही अंशी बरोबरही असेल, पण त्याचे दुष्परिणाम एवढे व्हायला लागले ना, भावा बहिणीतलं प्रेम संपुष्टात यायला लागलं. आई वडील आणि मुलाबाळातलं प्रेम संपुष्टात यायला लागले महाराज. आज कोणाला कोणाची किंमत राहिली नाही. आनंद उपकार केले मायबापानं आपल्यावर, माणसं विसरले सगळे. कीर्तनातून, प्रवचनातून, भजनातून बऱ्याच ठिकाणी आई वडिलांवर प्रेम करा म्हणून सांगावं लागत आहे. हीच मोठी शोकांतिक आहे. सांगायची गरजच पडू नये. लहानपणी 2 भाऊ भांडत असताना, खेळत असताना आईवरून दोघं भांडतात. छोटं म्हणते ती माझी आहे, मोठे म्हणते ती माझी आई आहे. दोघं रडतात, कारण त्याला वाटते माझी आई आहे, त्याला वाटते माझी आई आहे. पण मोठं झाले पोरं, लग्न झाले की ते म्हणते ती तुझी आई आहे, ते म्हणते ते तुझी आई. आता आईनं काय करावं? आईनं काय करावं? कारण आईला कोणी ठेवून घ्यायला तयार नाही महाराज. तुम्हाला सांगतो परवाचं उदाहरण. 1-2 वर्षापूर्वीचं डॉक्टर गोदमगावकर नावाचे डॉक्टर होते, आपल्याच गोदमगावचे, अहमदपूरला होते ते, वर्धाश्रमात. दोन्ही पोरं डॉक्टर होते महाराज, अमेरिकेला. दोन्ही पोरं डॉक्टर, अमेरिकेला. भरपूर शिकवलंय. डॉक्टर गोदमगावकरची सत्य घटना आहे, आपल्या जिल्ह्यातली घटना आहे. पण ते अहमदपूरला होते वर्धाश्रमात. डॉक्टर आजारी पडले आणि अमेरिकेत पोरांना फोन केला, तुमचे बाबा आजारी आहेत, लवकर भारतामध्ये या. मोठ्यानं सांगितलं माझ्या कंपनीची मीटिंग आहे, मला येणं शक्य नाही. छोट्यानं सांगितलं माझी कंपनी आताच सुरू झाली, मलाही येणं शक्य होणार नाही. जे काही लागेल दवाखान्याचा खर्च आम्ही पाठवतो ऑनलाईन, तुम्ही खर्च करून घ्या. शेवटी नावीला त्या वृद्धाश्रमाने ती व्यवस्था केली. पण आता जर्जर झाले आणि शेवटी मृत्यू समय समीप आला. परत फोन केला, बाबा अंतिम घटकेत आहे, तुम्ही प्लेन पकडा आणि या. त्याने म्हणले आता जाणारच आहेत आम्ही, येईपर्यंत आम्हाला मुखदर्शनच मिळणार आहे, बोलायचं मिळणार नाही, उरकून घ्या तुम्ही. बघा लक्षात,
उरकून घ्या तुम्ही. दोन्ही मुलाने सांगितलं, सत्य घटना झाली, वडील वारले. दोन्ही मुलं आले नाही आणि फोन करून सांगितलं अंत्यदर्शन आम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवा. काय करायचे दाखवून? ज्या मायबापानं मोठं केलं, घडवलं, वाढवलं, शिकवलं, सगळ्या गोष्टी पूर्तता केली महाराज. बाप बाप असतो महाराज. माझ्या तुकोबारानं सांगितलंय, पदरा घाली टिळा, बाप सदैव दुबळा. आपल्या पोरासाठी हाडाचे काढ करणारा बाप, रक्ताचं पाणी करणारा बाप स्वतः उपाशी राहील पण पोराला उपाशी राहू देणार नाही. स्वतः रबलाचा बूट घालणारा माझा बाप पण पोराला आदिदासचा, नायकीचा 2000-3000चा बूट घेऊन देतो. स्वतः असणारी पॉलिस्टरची बनियान घालणारा बाप पण पोराला जॉकीची बनियान आणून देतो. पोराच्या म्हणलेले हाऊस पुरवतो. कधी हॉटेलचं तोंड बघलं नाही माझ्या बापानं, पण बापाच्या पैशाच्या जीवावर पोराच्या मित्राला घेते आणि हॉटेलमध्ये पार्टी देते, बर्थडे पार्टी. बाप शेतकरी असूनही पोराची हाऊस पूर्ण करतो. आणि त्या बापासाठी आमच्याकडं त्याच्या अंत्यविधीसाठी वेळ मिळू नये. किती मोठी शोकांतिका आहे. काय त्या घरात सुख असणार आहे मग? आणि म्हणून आई बापाचे उपकार आपल्याला विसरण्यासारखे नाही आहेत महाराज. लक्षात घ्या. आनंद उपकार आपल्यावर त्याने केलेत. ज्या घरात आईवडिलाच्या चेहऱ्यावर हास्य आहे ना, ते घर सुखात आहे. मला परवा एक व्यक्ती भेटला, म्हणजे माझा मित्राच होता, क्लासमेट होता. 10 वर्षानंतर आमची भेट झाली. DEDला असताना आम्ही मित्र होतो. त्याला खूप आनंद झाला मला भेटून, मलाही त्याला भेटून खूप आनंद झाला. आणि मी त्याला विचारलं कसं आहे रे, सगळं बरं आहे ना, मुलं बाळं, बायको, आई बाबा सगळे बरे आहेत ना, आई ते कशी आहे? त्याने मोठेपणानं सांगितलं मला गेल्या 10 वर्षापासून आई माझ्याकडेच आहे म्हटलं. लक्षात घ्या, गेल्या 10 वर्षापासून आई माझ्याकडेच आहे. त्याच्या बोलण्यामध्ये अहंकार होता, अभिमान होता की आईला मी पोसतो हा आविर्भाव होता. मी आईला पोसतो हा आविर्भाव होता. आणि मला विचारलं त्यानं, काय रे तुझे मुलं बाळा बरे आहेत ना? म्हणलं बरे आहेत. बायको ते मुलं बरी आहे. तुझी आई कशी आहे? तुझी आई कोणाकडे आहे? मी त्याला उत्तर दिलं. ते उत्तर जर तुमचं उत्तर असेल तर लक्षात घ्या, तुमचं जीवन खरंच चांगलं आहे. साईनाथ ते फोन बंद कर आणि ज्याला बोलायचं त्याला बाजूला जाऊन बोला. त्याने उत्तर दिलं. मी त्याला उत्तर दिलं, तुझी आई तुझ्याकडे 10 वर्षापासून आहे बाबा, पण मी एवढा मोठा झालो नाही. गेल्या 40 वर्षापासून मी माझ्या आईकडे आहे. मी आईला ठेवायची माझी अवकात नाही, माझी पात्रता नाही. मी तेवढा मोठा पण झालो नाही, पण गेल्या 40 वर्षापासून अभिमानानं सांगतो, मी मात्र माझ्या आईकडे आहे. त्याला घर म्हणावं, त्याला त्या घरातलं सुख म्हणावं. आईबापाला ठेवायची ताकद काय आपले? काय आहोत आपण? पण मोठी शोकांतिका आहे महाराज. लोकाला 13वी होईपर्यंत दम निघणार चालू आहे. काय करावं बा, गावाच्या बाहेर जायला चालू आहे. मी तर नोकरीवाला आहोत, 13 दिवसाचे पैसे बुडले माझे. हे कॅल्क्युलेशन चालू आहे याच. म्हणून लोकांना 10 दिवस 5 दिवसाचे केले, तिथपर्यंत तरी ठीक होतं. 5चे 2.5 दिवसावर केले. आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर 1.25 दिवसामध्ये 10 दिवसही वाले, 13वी वाले, हाडही भरणं वाले, गंगतही टाकणंवाले पोरगं निघूनही चाले. म्हणजे आणि जन्म द्यावं त्याच्यासाठी आमच्याकडं 1.25 दिवसाचा वेळ नाही महाराज. याच्यावर मोठं दुःख काय आहे ते दुःख? तुला सांगतो, असं जर आपण आपल्या मायबापासोबत वागत असताल तर आपल्या एवढ्या कम नशिबी दुसरं जगात कोणी नाही महाराज. म्हणून लक्षात घ्या, कोणाच्या पाया पडा की न पडा, आमच्यासारख्या महाराजाच्या पाया पडू नका. आम्ही फसवे आहोत, आम्ही लबाड बोलतो. तुम्ही फार भुलता. तुम्ही या कपड्याला भुलता, या माळीला भुलता, या बुक्याला भुलता. तुम्ही परमार्थ करा, पण तुम्ही घरी धड नाही माता पितरा, घरी मायबापाला नीट बोलायचं नाही आणि इकडे येऊन जर पाया पडून वारीत फेऱ्या जर केल्या तर निश्चित तुमचं बरं होणार नाही. तुम्ही जर मायबापाला सुख दिलात ना तरच तुम्हाला अधिकार आहे, तरच तुम्हाला अधिकार आहे हे सगळं सुख बघण्याचा. तुम्ही आधी त्याला सुख द्या. तुमच्या जाण्यानं, तुमच्या येण्यानं, तुमच्या राहण्यानं, तुमच्या बसण्यानं, तुमच्या उठण्यानं, तुमच्या बोलण्यानं आपल्या मायबापाच्या चेहऱ्यावर जर सुख येत असेल, स्मित हास्य येत असेल ना, तो दिवस आनंदाचा आहे. आणि आपल्या बोलण्याने जर त्यांचं मन दुखावलं ना तर आपल्या एवढा मूर्ख जगात कोणी नाही. म्हणून काही करा की न करा, त्यांच्यासाठी त्यांना फक्त प्रेम द्या. तिघालाच नमस्कार करा, बाकी कोणाला करायची गरज नाही. एक मायबापाला करा, एक साधू संताला करा आणि एक देवाला करा. तिघाला नमस्कार करा, बाकी कोणालाच नमस्कार करू नका. मग कोणी दगडाला धुणा लावून शेंदूर लावून ठेवतील असे देव बरेच निघाले, संत बरेच निघाले.
भूलथापाला बळी पडू नका. मायबापच सगळ्या, मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी म्हटलं आहे. उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो महाराज, देवाची मीटिंग बसली कैलासामध्ये आणि पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य कमवायचा संकल्प झाला. पृथ्वीचं पुण्य कमवण्याचा संकल्प झाला. सगळे देव आले आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. कार्तिक स्वामी मोरावर बसले, बाकी सगळे देव आपापल्या वाहनावर बसले, पण गणपती काही केल्या जागा सोडायला तयारच नाहीत. लोकांना वाटलं गणपतीला सहभाग स्पर्धेमध्ये घ्यायचा नाही, वाटायला हरायचं काय की याला. सगळ्या देवाला जाऊ दिलं गणपतीनं. हे भर 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 देव फिरालेत, कारण पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य घ्यायचंय म्हणून. पण गणपती बुद्धीची देवता आहे, ती कशी हुकणार. त्याने काय केलं, पार्वती माता आणि महादेव प्रभू जिथे बसले होते की नाही त्यांच्याच भोवती 5 प्रदक्षिणा घातल्या. बघा मला काय सांगायचं आहे, गणपती देवाने पार्वती माता आणि शंभू महादेवाच्या भोवतीच 5 प्रदक्षिणा घातल्या. देव तर पृथ्वी प्रदक्षिणा घालून थकून आले, पण विजय झाला गणपतीचा. ते म्हणजे गणपती इथंच होता की, ते तर गेलाच नाही. पण शास्त्राचा नियम आहे, आई वडिलाला जरी प्रदक्षिणा केली ना महाराज, आई वडिलाला जरी नमस्कार केला ना महाराज, ते पृथ्वी प्रदक्षिणेचं मोल आहे. एवढं महत्त्व आई वडिलाचं आहे. आजपर्यंत काय केले सोडून टाका. पुंडलिकाने बरंच केलं तर पहिलं, पण कुकुट स्वामीच्या आश्रमात गेले आणि त्यांना साक्षात्कार झाला. पुढचा कथा बघ, तुम्हाला माहिती आहे. देवानं मागवून उभं टाकून म्हणावं, पुंड्या बघ रे माझ्याकडं. पण देवानं पुंड्याने म्हणावं, तुला असेल वेळ तर थांब, मला वेळ नाही तुझ्याकडे बघायला. म्हणून तुकोबाराने त्याला सांगावं, ऐसा कैसा तू रे धीट, मागे भिरकावली वीट. देव आलाय तरी मागं फिरून बघायला तयार नाही माझा पुंडलिका. आई वडिलाच्या सेवेत मग्न झालाय माझा पुंडलिक. देवाला उभं टाकावं लागलं आणि देव अजून उभा आहे. माझा पांडुरंग जो आलाय ना, तो फक्त आणि फक्त आईवडिलाच्या पूजा, आईवडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाची भक्ती पाहून आलाय माझा पुंडलिक, माझा पांडुरंग. म्हणून एवढं पुण्य आहे. म्हणून सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तयाच्या सेवे शरीरे कीर लोण कीजे. त्याच्या सेवेतच शरीर आपलं समर्पित करावं माऊली सांगतात. सगळ्या तीर्थाचं असणारं संघटन म्हणजे आईवडिलाची पूजा आहे महाराज. ज्या घरात आईवडिलाची पूजा होते ना, ते घर, त्या घराची खरी वास्तुशांती आहे. ते घर खरं सुखी आणि संपन्न आहे. बरेच जण म्हणतात त्याचं ते कर्तव्य आहे. अशी नवीन लॉबी निघाली आता, कर्तव्य म्हणणारी. त्याने काय उपकार केलाय, कोणी जन्म द्यालाय, दुसरे काय मायबाप नाहीत की काय. अरे हो बाबा, पण त्याने तुला जन्म कसा दिलाय. एक दिवस आईवडिलाला समोर घेऊन थांबणं तुला शक्य नाही. दवाखान्याची वेळ जर आली तर उचलून घेऊन जाणं शक्य नाही. राजा 9 महिने तुला पोटात ठेवले रे त्या आईनं. एक दिवस सांभाळणं तुला शक्य नाही. 9 महिने सांभाळले पोटात, तळहाताच्या फोडासारखं जपलंय तुला. तुम्हाला सांगतो, आई गरोदर असावी. गरोदर आई गरोदर आई शेताकडे गेली. पावसाचे दिवस होते, पेरणीचे दिवस होते. शेताला गेली आणि शेतात पाऊल वाटवती गावात यायला. गावात येत असताना पाऊल वाटेत थोडं झिमझिम पाऊस पडलं. 9 महिन्याची ती गरोदर आई शेताकडून घराकडे येत आहे. वाटत दगड आहेत, धोंडे आहेत, चिखल झालाय, पाय सटकत आहेत. ती माझी माऊली शेताकडून घराकडे येत आहे. त्या पाऊल वाटेवरून पाय तिचा सटकला, ती पडणार. इतक्यात तिचे दोन्ही हात आपसूकपणे तिच्या पोटावरती आले. तिने मनात विचार केला. तिला माहीत होतं मी पडेल, माझ्या हाताला इजा होईल, पायाला इजा होईल, डोक्याला इजा होईल, छातीला इजा होईल, कमरेला इजा होईल, माझ्या शरीराला सर्वांगाने इजा होईल. माझा हातपाय जरी मोडला तरी हरकत नाही, पण माझ्या पोटातल्या बाळाला काही झालं नाही पाहिजे. ही भावना माझ्या आईची असते, लक्षात घ्या. एवढे उपकार आपल्या आईबापानं आपल्यावर केले आणि त्यांचे उपकार आपण जर विसरलो, त्यांना जर सुख दिलं नाही तर वास्तुशांती नाही आहे. असे बरेच माझ्यासारखे येतात काही नोकरीवाले, ते सांगतात. त्यानं ऐकलंय का, तुम्हाला सांगतो उदाहरण, वास्तविक उदाहरण आहे. एक व्यक्ती मुंबईला नोकरीला होता. त्याला असंच सांगायचे आईबापाची सेवा करावं. ते 10 वर्ष गावाकडे आलं होतं नोकरी लागल्यावर.
मायबापाचे उपकार फेडावा, मायबापाचे उपकार फेडावा. ते रागारागात गावाकडं सुट्टी घेऊन आलं. कशासाठी? मायबापाचे उपकार फेडायसाठी. गावाकडं आलं उपकार फेडायसाठी. आणि आईला त्याला बघून आनंद झाला. माझा पप्प्या आलाय माय. किती जरी मोठा साहेब झाला तरी माईचा तो पप्प्या बाळ्यान पिंट्याच राहते, कारण ते प्रेम आतून येतं. आईला आनंद झाला की माझा पप्प्या आलाय आज. तिने त्याच्या आवडीची तिळाची पोळी खायला केली आणि म्हणले, बाबा काय रे, सगळे बरं आहेत ना, लेकरं बाळं सूनबाई सगळं बरं आहेत, पण का आलास? नाही म्हणजे येण्याचं कारण होतं. त्याला वाटलं काय काम असेल इकडे. नाही म्हणजे आई तुझ्यासाठीच आलो ग, तुझ्यासाठीच आलोय. तुझे माझ्यासाठी आलास? हो. कसं काय? तुझे उपकार फेडायसाठी मी आलोय ग आई, तुझे उपकार फेडायसाठी मी आलो. की आईला लक्षात आलं की हे गुन्हानं आलेलं नाही, हे उपकार फेडायसाठी आलंय, हे उपकार फेडायसाठी आलंय. मग आईने, आईच आहे ती, तिने 4 पावसाळे जास्तीचे बघितले आपल्यापेक्षा. तिने मला काय हरकत नाही, आपला उपकार फेडायचे आहेत ना, फक्त एकच काम कर, रात्री माझ्यासोबत एका गादीवर माझ्यासोबत झोप, माझा उपकार फिटला. एवढं सोपं काय म्हणलं, हे तयारीच करतो की म्हणलं मी. आईची इच्छेनुसार तो मुलगा असणार आईसोबत गादीवर झोपला. रात्रीचे 10:30 वाजले, लाईट बंद झाली, मुलगाही झोपला बाजूला. आईने हळूच म्हटलं, पप्या तहान लागली र, पाणी घेऊन ये. त्याला वाटलं काय आता पाणी, आज रात्रभर आईसाठी, आपला करायचंच आईसाठी. एकदा पाणी आणलं, आईने एक घोट पिला आणि मुद्दामून त्यानं झोपायच्या ठिकाणी आईनं पाणी सांडवलं. आई पाणी कसं सांडलं? काय माहीत रे बाबा, सुधारणा चले, नजर कमी झाली, हात थरथर कापाले, तर पडलं असेल बघ. असं झोपावं म्हणलं पोरग की परत आईने म्हटलं, पप्या तहान लागली रे, आताच पिलतीस की म्हणलं. याला राग आहे सुरू झाला. आता ठीक आहे, नाही अजून आणखी रे म्हणली आईनं. गेलं, परत तांब्या आणला, पाणी दिलं. आईने एक घोट पिला, अजून पाणी सांडलं. आता आतरण जास्त ओलं झालं. आई तुला कळणार चालय का? ये म्हणलं यानं, याचं स्टेप वाढायला लागलं बरं का. नाही रे बापू, आता सुधारणा चालय, कोणी नाही बघ, कळणार चालय. परत झोपायला बघलं, तिसऱ्यांदा आईनं पाणी मागलं, तिसऱ्यांदाही पाणी आणलं, तिसऱ्यांदा आईनं पाणी सांडलं. तेव्हा मात्र पोरगं चिडलं. तिथून आलो मला मुंबईतून, 14 तास गाडीत बसून आलो तुझ्यासाठी, काहीतरी चांगलं वागशील, चांगलं बोलशील. इथं आलो म्हणला, रात्रभर तुम्ही झोप खराब काढलीस म्हणला आणि ओल्या पांघरात मला झोपवलीस म्हणला. त्यावेळेस आईनं दिलेलं उत्तर किती महत्वाचं आहे लक्षात घ्या. आईनं सांगितलं, गेल्या 3 तास तुला माझा त्रास सहन झाला नाही, पण 9 महिने 9 दिवस तुला पोटात वाढवलं आणि अरे 6 महिने तुझे शीचे बाळा ते दुमते करून तिथेच ठेवले, शी बाजूला करून तुझ्या छातीशी लावून दूध पाजवलं. त्या घाणीमध्ये मी झोपले, घाणीमध्ये मी राहिले, कधी वास दुर्गंधीचा विचार केला नाही. 1 वर्षभर तुला पोटाशी ठेवून ठेवलं, एकाच बाजेवर तुला घेऊन झोपलो, तुझ्या सुशीमध्ये मी झोपले, तेव्हा मला वाईट वाटलं नाही, तेव्हा मी तुझी कधी किळस केली नाही आणि तुला 3 तासात माझा त्रास व्हायला लागला. तू काय माझे उपकार फेडतोस? म्हणून आई वडिलांचे उपकार कधी फेडता येत नाही, फेडताच येत नाही, ते अनंत उपकार आहेत. म्हणून महाराज, घरामध्ये आई वडिलांचे उपकार फेडायचा प्रयत्न करू नका, पण त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करा. म्हणून घर असा, हे विश्वची माझे घर तेव्हाच होईल ज्या वेळेस आपलं घर, थोडंसं आवाज कमी करता, ज्या वेळेस, हा ठीक आहे, ज्या वेळेस आपल्या घरात प्रेम, सुख, शांती, समाधान लाभेल ना महाराज, त्यावेळेस खरं सुख आहे. आपल्याला कसलाच अभिमान येऊ नये की मी कोणीतरी आहे. ज्या दिवशी अभिमान येईल ना महाराज, त्या दिवशी कमी आहे. तुम्हाला सांगतो, आज ज्या माझ्या राजांची जयंती आहे ना, त्या राजाच्या जयंतीबद्दल आता सगळीकडे शिवजन्मोत्सव चालूच आहे. शिवराय घराघरात शिवजयंती मनामनात आहे. पण एक लक्षात घ्या, राजाला जर खरं आदर्श मानत असताल ना तुम्ही, तर शिवाजी महाराजांनी छत्रपती शहाजी महाराजांचे पादत्राणे म्हणजे जोडे, आपल्या भाषेत बूट, चप्पल डोक्यावर घेऊन महाराज गेले होते. डोक्यावर घेऊन गेले होते महाराज. पालखीत शहाजी राजांना बसवलं माझ्या महाराजांनी आणि त्यांचे पायातले जोडे डोक्यावर घेतले. हा आदर्श जरी डोक्यात घेतला ना, तरी शिवराय तुम्हाला कळाला. दुसरं सांगू तुम्हाला, आपण आपल्या आईसाठी काहीच करत नाही, काहीच. पण शिवरायाने आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्य स्थापन केलं. शिवरायानं आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्य स्थापन केलंय. जर शिवराय कळत असेल, शिवराय डोक्यात तेव्हा वाटत असेल ना, तर शिवरायानं जसं मायबापासोबत वागलंय तसं जरी वागला
तरी धन्य आहोत आपण. एवढा तरी आदर्श आपण आपल्या मनाशी बांधावा आणि आईवडिलाची सेवा करावी, तेव्हाच आपलं विश्वची माझं घर होतं. अभिमान कसलाच येऊ नये माणसाला, बरं का, कसलाच अभिमान येऊ नये. ज्ञानाचा येऊ नये, धनाचा येऊ नये, मानाचा येऊ नये. ज्ञानाचा अभिमान आलता रावणाला आणि विश्वामित्राला. ज्ञान माझ्या एवढा विद्वान कोणी नाही, पण परिणाम मेनका आली, सगळं संपून गेलं. धनाचा अभिमान आलता रावणाला. आपलं मातीचं घर आहे, मातीचं. रावणाची लंकाच सोन्याची होती, पण राहिली काय? राहिली नाही. ज्याची सोन्याची राहिली नाही, मग आपलं मातीचं कुठं राहणार आहे? आपल्याला मातीतच जावं लागणार आहे. ज्ञान धनाचा अभिमान सुद्धा नको, की माझ्याकडे मी कोणीतरी आहे, मी काहीतरी आहे, हे मनाला कधीच स्पर्श करू नये. रावणासारख्यासारखं राहिलं नाही, मग आपल्यासारख्याचं काय राहणार आहे महाराज? मानाचा अभिमान सुद्धा कधीच येऊ नये. नहुष नावाचा राजा स्वर्गाचा इंद्र झाला होता. कारण इंद्राला शाप होता म्हणून स्वर्गाचं पद खाली होतं. स्वर्गावर असुराने आक्रमण केलं म्हणून शेवटी नहुष हा पराक्रमी राजा, म्हणून नहुषाला इंद्राच्या गादीवर बसवलं. नहुषाने राज्यकारभार पण पाहिला, स्वर्ग चालवला सुद्धा नीट. पण माणसाला पद आलं की मद येते म्हणतात, बरं का. पद आलं की मद येते. मद याचा अर्थ मस्ती आपल्या भाषेत. अजून खालच्या भाषेत सांगतो, त्याला म्हणतात माज. साहित्यिक शब्द आहे तो, वापरताना चुकीचा वाटू नये. मद म्हणजे मस्ती, मद म्हणजे माज. मान एवढा मोठा मिळाला नहुषाला, इंद्राचा पद मिळालं, स्वर्गाचा राजा झाला. माऊलीने ओवीच केली 18व्या अध्यायात. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, नीच भुजंगत्व पावला नेनसी काही. एवढा मोठा मान, एवढा मोठा पद मिळून सुद्धा नहुषाला टिकवता आला नाही. का? कारण नहुषाची नजर गेली इंद्राच्या पत्नीवर, शचीवर. त्याला वाटलं शची माझी बायको व्हावी. आता राजाच म्हणल्यावर ऐकावंच लागत होतं, सगळ्याचा नाविलाज होता. पण शची हुशार होती, शचीकडे प्रस्ताव गेला. शचीने सांगितलं मी त्यांना पत्ती करून घेते, पण सप्त ऋषीच्या पालखीत आले, 7 ऋषीच्या पालखीत बसून जर माझ्यासोबत लग्न करायला जर नहुष राजा आला ना, तर मी पती त्यांना करून घेते. मग 7 ऋषीच्या पालखीत बसण्याची व्यवस्था झाली. ऋषीला सुद्धा ऐकावंच लागत होतं, कारण राजाच ना तो. 7 ऋषी पालखीला होते. अंगिरा होते, पुलत्स्य होते, विश्वामित्र होते, कश्यप होते. सगळ्या ऋषींच्या, वशिष्ठ मुनी सगळ्या ऋषींच्या पालखीत बसून नहुष राजा शचीकडे निघाला. पण एवढी घाई झाली याला, कधी कधी शचीला भेटू. पद आलं की मद येते, लक्षात घे, सांगत होतो मी. एवढी घाई, लवकर चला, सरपाहा सरपाहा सरपाहा, म्हणजे लवकर चला लवकर चला. याला एवढी घाई, कधी कधी शचीला जाऊन भेटो. सरपाहा म्हणता म्हणता हाताने मारू लागला ऋषींना. हातानं मारणं ठीक होतं, आता हे म्हातारे झालेले, यांच्यानं फार चालणं शक्य नव्हतं. पायानं मारायला सुरुवात केला आणि ऋषीला लात लागली. आणि त्याच वेळेशी असणारा पालखी खाली ठेवली, पालखी खाली ठेवली आणि त्याच वेळी शाप दिला. अरे तू संतांचा अपमान करत आहेस, तू गुरूंचा अपमान करत आहे, तू साधूंचा अपमान करत आहेस, तू साप होऊन पडशील, तू आजगर होऊन पडशील. आणि तो नहुष असणारा आजगर होऊन पडला. हरिविजयातली, हरिवंश पुराणातली कथा आहे. मग कृष्ण परमात्माने त्याचा उद्धार केला. म्हणून बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये माणसाला भेटतात, पण ते टिकवता आल्या पाहिजेत. माऊलीने ओवी केली, निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया, परी जोडीले भोगावया विपाय होय. निधान मिळणं भाग्यानं, एखादी संपत्ती आपल्या हातात येणं, घर बांधणं, पैसा कमवणं, नोकरी लागणं, मान मिळवणं, हे भाग्यानंच मिळतं. पण जे मिळाले ना ते टिकवायला सुद्धा भाग्यच लागतं. देव देऊन बघतो, देव देऊन बघतो. परी जोडीले भोगावया विपाय होय, पण जोडले ना ते टिकवायला सुद्धा फार मोठं भाग्यच लागतं महाराज. म्हणून आहात त्याच्यात खुश राहा. दुसऱ्यांची बरोबरी कधीच करायची नाही. जगण्यासाठी 2 वेळेचं जेवण लागतं, 2 कपडे लागतात. जेवढा आपण निष्काम वृत्तीने जीवन जगू ना तेवढे आपण सुखी राहू. जेवढा आपण, तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला जास्तीची झोप चांगली लागते, की जे दिवसभर काळ्या आईची सेवा करतो त्याला चांगली झोप लागते. याचं उत्तर द्या मला. दिवसभर राबणारा लवकर झोपतो,
की पैसे कमवणार लवकर झोपतो. कोण झोपतो लवकर? शेतकरी की मोठा बिझनेसमॅन? शेतकरी झोपतो. कारण का? कारण तो कष्ट करतो ना, मेहनत केली ना महाराज, कष्ट केलं ना, झोप लवकर लागते, समाधान होतं. मग ज्ञानाचा अभिमान नको, धनाचा अभिमान नको, पैशाचा अभिमान नको. हा अभिमान बाजूला ठेवून जा, समरस व्हा, एकरूप व्हा. हाच संदेश माझ्या माऊलीने दिला. आणि लक्षात घ्या, जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. घर म्हणलं की चढउतार आले, पण काही गोष्टी सोडून द्यायला शिका. सोडून द्यायला शिकलो ना आपण, तर आपण सुखी होतो. धरून बसलं की नाही, आपण दुःखी होतो. तथागत गौतम बुद्धानं सांगितलं, दुःखाचं कारण शोधत असताना त्यांनी सांगितलं, दुःखाचं कारणच मूळ अपेक्षा आहे. अपेक्षा भंग झाला की दुःख होते. म्हणून दुःख होऊ द्यायचं नसेल तर अपेक्षाच करू नका ना की यांना असं वागलं पाहिजे. अपेक्षा सोडून द्या, तुम्ही सुखी होसाल. अपेक्षाला जवळ ठेवा, तुम्ही दुःखी होसाल. म्हणून अपेक्षा करू नका, अपेक्षापेक्षा वेगळं राहा, अपेक्षा मुक्त जीवन जगा. तुमच्या एवढे सुखी तुम्हीच आहात. संतांनी लोकांकडून अपेक्षाच केल्या नाही कधी. मगाशी सांगून गेलो मी, ज्या माऊलीला लोकांनी अनंत प्रकारच्या यातना दिल्या, त्रास दिल्या, आपल्याला जर एखाद्याने शिवी दिली असेल या निवडणुकीत, तर पुढची निवडणूक येईपर्यंत वाट बघतो आपण, तुला पुढी बघतो म्हणतो आपण. हे वृत्ती आपली अशी आहे. तुझी तर बघतो, येऊ दे की माझ्या अनसाट्यात. आपण असा भाषा प्रयोग करतो. म्हणजे आपण काय करतो, बदला घेण्याच्या भूमिकेत वागत असतो बरं का. शेराला सव्वाशेर बनाच्या भूमिकेत वागत असतो आपण. पण माऊलीला एवढा त्रास देऊन सुद्धा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ काढून बघा, एक तरी ओवी ज्यांनी त्रास दिलाय त्याच्याबद्दल जर ओवी एक जरी सापडली की यांनी मला त्रास दिला, तुमच्या पायाला मी डोकं ठेवतो. एकही ओवी माऊली लिहिली नाही ज्यांनी त्रास दिला त्याच्याबद्दल. उलट सांगितलं, देवा ज्यांनी मला त्रास दिलाय ना, तो त्यांच्याच ठिकाणी ठेव. त्यांच्यातला जो वाईटपणा आहे ना, देवाला वाईट वाटलं, हे माझ्या माऊलीला त्रास देतात ते लोक, देव त्यांची हत्या करायला निघालते, मारायला निघालते. पण देवाला विनंती केली माझ्या माऊलीनं, सांगितलं, पसाय दानच मागितलं, देवा त्याला मारू नकोस. वाईटाला मारल्या म्हणजे वाईटपणा संपतो का? अजिबात संपत नाही. वाईटाला मारलं म्हणजे वाईटपणा संपत नाही, तर वाईटातला वाईटपणा मारल्यामुळे वाईटपणा संपतो. वाईट माणूस संपला म्हणजे वाईटपणा संपत नाही. वाईट माणसाला मारू नका, वाईट माणसातला वाईटपणा मारा. म्हणून खळाचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. देवा खळ लोक, वाईट लोक आहेत ना, त्याच्यातलं व्यंकटी म्हणजे वाईटपणा बाजूला कर. ते चांगलेच आहेत, ते चांगलेच आहेत, त्याच्यात वाईटपणा नाहीच आहे. फक्त त्याच्यातला वाईटपणा बाजूला कर, ते चांगले होतील देवा. म्हणून त्यांना मारण्याचा अधिकार तुला नाही. म्हणून लक्षात घ्या, जीवन समर्पित ठेवा, द्यायला शिका, प्रेम द्यायला शिका. प्रेमात अशी ताकद आहे ना, ज्याने जग जिंकता येतं. तुम्हाला सांगतो, प्रेम अशी शक्ती आहे, अशी ताकद आहे. तुम्ही फक्त प्रेमाचं शस्त्र घेऊन पुढे चला. कितीही विरोधक असतील ना, ते तुमच्या चरणी नतमस्तक होतील. कारण प्रेम नावाचं एक शस्त्र श्रीकृष्ण परमात्माने सगळ्यात सुरुवातीला आणलं आणि धर्म शिकवला. प्रेम नावाचं एक शस्त्र येशू ख्रिस्ताने आणलं आणि ख्रिश्चन धर्म वाढवला. प्रेम नावाचं एक शस्त्र तथागत गौतम बुद्धानं आणला आणि बुद्धमय भारत एकेकाळी केला होता. फक्त प्रेम. आणि म्हणून माझ्या साने गुरुजीने सांगितलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि हे प्रेम उष्ण नसावं, हृदयाचं असावं, अंतकरणाचं असावं. हे प्रेम तुम्ही जर एकमेकाला दिलात, घेतलात, तर तुमच्या एवढे नशिबान तुम्हीच आहात. आणि त्याच दिवशी मग तुमचं घर हे विश्वचे माझे घर होते. अशी तुमची मती व्हावी, अशी तुमची बुद्धी व्हावी, एवढी तुमच्या बुद्धीची प्रगल्भता व्हावी, एवढी तुमच्या विचाराची गती समदृष्टीने व्हावी. त्याच दिवशी माऊलीच्या या ओवीला खरी सार्थकता लाभेल. म्हणून हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपलची झाला. प्रत्येकात देव पाहायला शिका, प्रत्येकात देव शोधायला शिका. प्रत्येक पुरुष असो, नर असो, नारी असो, लहान असो, मोठा असो, छोटा असो, अमका टमका असं न म्हणता प्रत्येकात ईश्वर पाहायला शिका. त्या दिवशी तुमचं विश्वची माझे घर आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा.
प्रत्येकात ईश्वर शोधणं, प्रत्येकात ईश्वर पाहणं, हीच खरी भक्ती आहे महाराज. भक्तीसाठी काही वेगळं मंदिरात जाऊनच घंटीच वाजवावं लागते असं नाही, पंढरपूरला जाऊनच नमस्कार करावा लागते असंच नाही, शिंगणापूरला जाऊनच मस्तक ठेवावं लागतं असंही नाही, काशीला जावं लागतं असंही नाही. मोरारजी बापू सांगतात, अगर दिल में भक्ति है, अगर दिल में भक्ति है तो वहीं पर वृंदावन है. लक्षात घ्या, तुमच्या मनात भक्ती असेल ना, तुम्ही जिथे आहात तिथे वृंदावन आहे. परवरदिगार काही वेगळा शोधायची गरज नाही महाराज, परवरदिगार आपल्यातच आहे. तव हृदय असता मी रामू, सर्व सुखाचा आरामो का भ्रांतीसी कामवी, विषया पर्या न्यायाने. आपल्यातला ईश्वर शोधा, आपल्यातल्या ईश्वराची गाठ घ्या, त्या दिवशी तुमचं हे विश्वची माझं घर होते आणि तुम्हाला सर्व जग हे माझंच आहे वाटायला लागतं. मीपणा संपून जातो, अहंकार संपून जातो, तिथे दया क्षमा शांतीची वस्ती होते आणि तीच खरी वास्तुशांती होते. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा तुम्हा सर्वांचं, मला वाटलं नाही सुरुवातीला की एवढे सगळे जमतील, 10-20 जण होते. मला वाटलं आता मला 1 वाजता व्याख्यान आहे हातनीला, पटकन आटपून जावा हा मानस होता, पण तुम्ही सर्वांनी गेल्या 1 तासापासून गोड करून घेतलात. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माऊलीच्या कृपेने तोडके मोडके 2 शब्द आमच्या सतीश पाटलांच्या आग्रहाखातर, आमच्या विठ्ठलच्या आग्रहाखातर, पैरवाड साहेब असतील, आमचे हरिनाम पटेल दिनू असतील, आमचे पवळे असतील, आमचे बरबडा येथील भजनी मंडळ, ताकबीड येथील भजनी मंडळ आणि समस्त जमलेले प्रतिष्ठित सर्व नागरिक माता भगिनी बंधू यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.